मंडळी, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील 5ही आरोपींना म्हणजेच संपूर्ण हगवणे कुटुंबाला आज पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं होतं। यावेळी हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी आणि सरकारी वकिलांनी न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान मोठा युक्तिवाद केलेला आहे आणि या युक्तिवादामध्ये 4 असे महत्त्वाचे खुलासे करण्यात आलेले आहेत। सुरुवातीला न्यायालयामध्ये काय काय झालं, आरोपींची कोठडी कुठपर्यंत वाढवली आहे त्यावरती एक नजर टाकूयात आणि ते 4 खुलासे नेमके काय आहेत ते एकदा सविस्तर पाहूयात। सुरुवातीला संपूर्ण हगवणे कुटुंबाला आज कोर्टात हजर केलेलं होतं। त्यावेळी सरकारी वकिलांनी या 5ही आरोपींची कोठडी वाढवण्याची मागणी न्यायालयासमोर केलेली होती। त्यानुसार आरोपी वैष्णवीचा नवरा, आई आणि नणंद यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी वाढवण्यात आलेली आहे आणि सासरा म्हणजेच राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। 16 मेचा तो दिवस होता ज्या दिवशी वैष्णवीने स्वतःला संपवलं आणि त्या दिवसापासून आज तागायत हे प्रकरण गाजतंय आणि तितकंच वैष्णवीला न्याय मिळावा या दिशेनं आता सगळीकडूनच या प्रकरणाला वाचा फोडली जाते। 16 मे नंतर गेले 5 ते 6 दिवस वैष्णवीचा सासरा आणि दीर हे फरार होते। मात्र ज्यावेळेस वैष्णवीचा मृत्यू झाला त्याच वेळेस लगेचच नवरा, आई म्हणजेच सासू आणि नणंद यांना पोलिसांनी अटक केलेली होती आणि आता सासऱ्याला आणि दीराला सुद्धा पोलिसांनी गेल्या 2 दिवसापूर्वी अटक केलेली आहे। यामध्ये जे 4 खुलासे आरोपीच्या वकिलांनी केलेले आहे त्यामधला पहिला खुलासा असा आहे की नवऱ्याने बायकोला कानाखाली मारणं म्हणजे तिचा छळ नाही, असा मोठा युक्तिवाद आता हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी न्यायालयासमोर केलेला आहे। दुसरा खुलासा असा आहे की वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करायची आणि ते चॅट तिच्या घरच्यांनी म्हणजेच हगवणे कुटुंबाने पकडलं होतं आणि ज्यामुळे ती सतत जीव देण्याची भाषा करत होती। मुळात तिची प्रवृत्ती जीव देण्याची होती, असा सुद्धा युक्तिवाद आता हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी न्यायालयासमोर केलेला आहे। तिसरा खुलासा असा आहे की आमच्याकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत। आमच्याकडे जर 5 कोटींच्या गाड्या असतील तर आम्ही 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी एखाद्याचा छळ का करू, असाही युक्तिवाद आता हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी न्यायालयात केलेला आहे। आणि चौथी महत्वाची गोष्ट, महत्वाचा खुलासा असा आहे की जो निलेश चव्हाण ज्याच्याकडे वैष्णवीचं बाळ गेल्या 7 ते 8 दिवसांपासून होतं, तो निलेश चव्हाण अद्यापही फरार आहे, त्याला अटक केलेली नाहीये। मात्र या आरोपींचे वकील असे म्हणतायत की निलेश चव्हाण हा मुळातच निरपराध आहे, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे गुन्हा दाखल केला जाऊ नये आणि त्याला यामध्ये अडकवलं जाऊ नये। त्याने बाळाला पळवून नेलं नाहीये, मुळात बाळाची हेळसांड त्याने केलेली नाहीये, तर त्याच्याकडे बाळ सुरक्षित होतं, त्याने बाळाचा सांभाळ केलेला आहे, अशा पद्धतीने आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद तिथे केलेला आहे। हे झालं वरवरचं। मुळात नेमकं काय काय घडलं सुनावणी दरम्यान यासाठी हा सविस्तर व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी कराडे, तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, शहरातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील अटक आरोपींना आज पुन्हा एकदा पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केलेलं होतं। त्यावेळी आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर केली, तर आरोपींच्या वकिलांकडून युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावरती मोठ्या प्रमाणावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले। यावेळी न्यायाधीशांनी आरोपींना पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांकडून काही त्रास झाला का असा प्रश्न विचारला। त्यावरती या हगवणे कुटुंबाने म्हणजेच या आरोपींनी आम्हाला कुठल्याही प्रकारे त्रास झाला नाही असं उत्तर दिलं। तर आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळून न्यायालयानं आता या आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ केलेली आहे। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नवरा, सासू आणि नणंद यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी वाढवून दिलेली आहे। सासरा आणि दीर यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी वाढवण्यात आलेली आहे। आता फिर्यादी म्हणजेच वैष्णवीचे वडील यांनी ज्या पद्धतीने पोलिसात जाऊन तक्रार केलेली होती, गुन्हा दाखल केलेला होता, त्या पद्धतीने आता न्यायालयाने त्यांची मागणी मान्य केलेली आहे। सध्या निलेश चव्हाण हा फरार आहे, तो कुठे आहे याचा थांगपत्ता लागत नाहीये, पोलीस त्याच्या मागावरती आहेत, मात्र अजूनही तो पोलिसांच्या ताब्यात नाहीये आणि त्यामुळेच निलेश चव्हाणची सुद्धा चौकशी करायची, त्याचा तपास करायचा आहे। त्याच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओज आहेत का, फोटोज आहेत का, त्या दृष्टीने सुद्धा तपास करायचा आहे, जेणेकरून वैष्णवीला न्याय मिळायला कुठेतरी सोपं जाईल, अशा पद्धतीने सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला। तसेच हगवणे कुटुंबाने हुंड्यामध्ये मिळालेलं 51 तोळे सोनं हे गहाण ठेवलेलं आहे। आता ते कुठल्या बँकेत गहाण ठेवलेले आहे, कधी गहाण ठेवलेले आहे, त्याची मुदत कुठपर्यंत आहे, याचा सुद्धा चौकशी करायची, याची सुद्धा माहिती घ्यायची आहे। आणि वैष्णवीच्या अंगावरती ज्यावेळेस तिचा मृत्यू झालेला होता त्यावेळेस 30 खुणा होत्या, यातील 15 खुणा या मृत्यूच्या 1 दिवस आधीच्या आहेत। वैष्णवीला मृत्यूच्या 1 दिवस आधीपर्यंत नेमकं कोण कोण मारहाण करत होतं, ही मारहाण वैष्णवीला नेमक्या कोणत्या उद्देशाने झालेली होती,
शिवाय मारहाण करताना आरोपींनी कुठल्या कुठल्या वस्तूंचा वापर केलेला होता, कुठल्या कुठल्या शस्त्रांचा वापर केलेला होता, याचा सुद्धा तपास आता पोलिसांना करायचा आहे. त्यामुळेच आता सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर या आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करावी अशी मागणी केलेली होती आणि न्यायालयाने ती मागणी मान्य सुद्धा केली. दुसरीकडे ज्यावेळेस सरकारी वकिलांनी त्यांची बाजू मांडली, पोलिसांची बाजू मांडली, त्याला जे काही प्रश्न उपस्थित केलेले होते, आता ते सगळे मुद्दे सरकारी वकिलांचा पूर्ण युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न आता आरोपीच्या वकिलांनी म्हणजेच हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केलाय. आता हगवणे कुटुंबाचे वकील नेमकं काय म्हणतात तर मुळातच या सगळ्या आरोपींना पोलीस कोठडीची गरजच नाहीये, असं एक हगवणे कुटुंबांच्या वकिलांचं म्हणणं आहे. मात्र आरोपींच्या वकिलांकडून असा युक्तिवाद करताना ज्यावेळेस आरोपीचे वकील म्हणत होते की पूर्णच्या पूर्ण हगवणे कुटुंबाला कुठल्याही प्रकारे पोलीस कोठडीची गरज नाहीये, त्यावेळी हे सगळं सांगत असताना आरोपीच्या वकिलांनी एक प्रकारे वैष्णवीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेले आहेत. आता मी असं का म्हणतीये त्याचं कारण असं आहे की फिर्यादीच्या वकिलांकडून म्हणजेच वैष्णवीच्या वडिलांच्या वकिलांकडून लावण्यात आलेल्या आरोपींवरती हगवणेंच्या वकिलांनी न्यायालयामध्ये भाष्य केलं. यावेळी ते काय म्हणतात की वैष्णवीची टेंडन्सीच मुळात जीव देण्याची आहे, तिची प्रवृत्तीच मुळात जीव देण्याची, सातत्याने ती जीव देण्याची भाषा करायची, अशा प्रकारे युक्तिवाद न्यायालयामध्ये या आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे. हे सगळं सांगत असताना वैष्णवीच्या चारित्र्यावरती कशा प्रकारे शिंतोडे उडवण्यात आले तर वैष्णवीचं कुण्या एका व्यक्तीसोबत अफेअर असल्याचं इनडिरेक्टली आता या वकिलांनी न्यायालयात म्हटलेलं आहे आणि त्यामुळे त्या संबंधित व्यक्तीचे चॅट्स तिच्या घरच्यांना सापडलेले होते आणि ज्यामुळे ती यातून अनेकदा जीव देण्याचा प्रयत्न करत होती. एकदा तिने रॅट पॉइझन घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्यांदा गाडीतून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केलेला होता, असा धक्कादायक दावा आता राजेंद्र हगवणेंच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केलेला आहे. सोबतच आरोपी निलेश चव्हाणला या सगळ्यामध्ये मुद्दाम अडकवण्यात येत आहे असं सुद्धा आता त्या वकिलांनी म्हटलेलं आहे. मंडळी, निलेश चव्हाणला अडकवण्यात येत आहे असं ज्यावेळेस म्हटलं जाते त्यावेळेस आरोपीच्या वकिलांनी असं म्हटलेलं आहे की निलेश चव्हाणने बाळाचा सांभाळ केलेला होता. ज्यावेळी वैष्णवीचा मृत्यू झाला त्यानंतर कसपटे कुटुंबाच्या ताब्यात ज्यावेळेस ते मूल येत नव्हतं त्या दरम्यानच्या काळामध्ये निलेश चव्हाणने त्या बाळाचा सांभाळ केलेला आहे. मात्र खरी परिस्थिती अशी होती ज्यावेळेस निलेश चव्हाणकडे वैष्णवीचं बाळ होतं आणि जेव्हा कसपटे कुटुंब ते बाळ घेण्यासाठी निलेश चव्हाणकडे गेलेलं होतं त्यावेळेस निलेश चव्हाणने त्या कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवला आणि तुमचा आणि या बाळाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये अशा शब्दामध्ये त्यांना धमकावलं. नाईलाजानं तिथून कसपटे कुटुंब रिटर्न आलं. जर कसपटे कुटुंबाचा त्या बाळाशी संबंध नाहीये तर कुठल्या हक्काने निलेश चव्हाणचा त्या बाळाशी संबंध होता असा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोच की. दुसरीकडे ज्यावेळेस म्हणजेच वैष्णवीच्या गळ्यात जे काही सोनं होतं ते या कुटुंबानं म्हणजे हगवणे कुटुंबाने गहाण ठेवलेलं आहे. आता ते कुठल्या बँकेत गहाण ठेवलेलं आहे याची सुद्धा माहिती पोलिसांना नाहीये, मात्र ते आधीच हगवणेंनी सांगितलेलं आहे असं सुद्धा आता न्यायालयामध्ये आरोपीचे वकील म्हणतात. तर ज्याच्याकडे वैष्णवीचं बाळ होतं त्या निलेश चव्हाणला या प्रकरणात मुद्दाम आरोपी केलं जाते ते चुकीचं आहे, कारण निलेश चव्हाणने बाळाचा सांभाळ केलाय पण त्यानेच हेळसांड केली आहे म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाहीये, तो दोषी असेल तर त्याला फाशी द्या, पण त्याला या प्रकरणामध्ये आरोपी करणं चुकीचं आहे असं सुद्धा आता या हगवणेंच्या कुटुंबाचे वकील न्यायालयामध्ये म्हणतात. आता कुठल्या प्रकारे तो दोषी नाहीये हे मात्र कुठल्याही पद्धतीने त्यांनी सिद्ध केलेलं नाहीये, कारण ज्याच्याकडे बाळ होतं आणि ते बाळ परत घ्यायला ज्यावेळेस कसपटे कुटुंब गेलं होतं त्यावेळी जो निलेश चव्हाण बंदुकीचा धाक दाखवतो तुमचा आणि या बाळाचा कुठलाही संबंध नाही असं म्हणतो, तो निलेश चव्हाण या प्रकरणात दोषी नाहीये असं म्हणणंच मुळातच चुकीचं वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे मयुरी जगताप म्हणजेच वैष्णवीची मोठी जाऊ तिने सांगितल्याप्रमाणे जेव्हा केव्हा हगवणे कुटुंबामध्ये वाद व्हायचे, जेव्हा केव्हा हगवणे कुटुंबामध्ये सुनांवरती अत्याचार केला जायचा, त्यांचा छळ केला जायचा, तेव्हा तेव्हा हा निलेश चव्हाण तिथे हजर असायचा. या निलेश चव्हाण करवी हगवणे कुटुंबातील सगळेच्या सगळे वाद मिटवले जायचे. तसं बघायला गेलं तर निलेश चव्हाण आरोपीच्या वकिलांनी म्हटल्याप्रमाणे तो त्यांचा काही नातेवाईक नाहीये, कोणी नाहीये, मग त्यांच्या घरातले वाद मिटवण्याचा अधिकार त्याला कोणी दिला असा सुद्धा आता प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. एकूणच आणि सगळ्यात शेवटचा दावा जो हगवणेंच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केलेला आहे तो असा आहे की आमच्याकडे 5-5 कोटींच्या गाड्या आमच्या दारात उभ्या असतात तर आम्ही 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कोणा मुलीचा छळ का करू किंवा तिला हरॅसमेंट का करू असा युक्तिवाद आता आरोपीच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केलेला आहे.
एकूणच जर तुमच्याकडे 5-5 कोटींच्या गाड्या तुमच्या दारात उभ्या असतील, तर तुम्ही 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी ठीक आहे, तुम्ही एक प्रकारे तिचा छळ नाही करणार. मग हे जे काही उभं झालेलं आहे, जे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत, ज्यामुळे हा वाद पेटलेला आहे, ते नेमकं काय होतं? 51 तोळे सोन्यांची मागणी का होती? तुम्हाला चांदीच्या मूर्त्या का हव्या होत्या? ज्यावेळेस वैष्णवी ही तिच्या माहेरी गेलेली होती गौरी गणपतीमध्ये, त्यावेळेस चांदीच्या गौरी तुम्हाला कशाला हव्या होत्या? जर तुमच्या दारासमोर 5 कोटींच्या गाड्या उभ्या असतील, तर चांदीच्या गौऱ्या आणायची सुद्धा गरज नसावी बहुधा. आणि दुसरी गोष्ट 51 तोळे सोन्यांची तरी काय गरज आहे? मुळात मुलगी आणि नारळ सुद्धा द्यायला हवा होता ना. मग जर आरोपींचे वकील असं म्हणतात, की 5-5 कोटींच्या गाड्या उभ्या आहेत, तर हे सगळं व्यर्थ आहे. एकूणच आता हे सगळं ऐकल्यानंतर, हे 4ही खुलासे ऐकल्यानंतर तुम्हाला आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद योग्य वाटतो का? ते 4ही खुलासे तुमच्या मते बरोबर आहेत का? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. आणि आता एवढं सगळं होऊन सुद्धा एका वैष्णवीचा या मध्ये बळी जाऊन सुद्धा ज्या पद्धतीने हगवणींचं कुटुंब स्वतःला प्रेझेंट करतंय, स्वतःला यामध्ये कुठल्याही प्रकारे आम्ही दोषीच नाही आहोत, अशा प्रकारे स्वतःला भासवतंय, हे कितपत योग्य आहे? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुमची सगळ्यांचीच मतं जरूर कळवा. आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.